ती एक रात्र रेवतीने थर्मामीटर 3दा पाहिलं. समोर तिचा 5 वर्षाचा मुलगा सुयश तापाने फणफणत होता. ताप उतरायचं काही नावच घेत नव्हता. औषध घेऊन 6 तास झाले, पण तरीही ताप उतरत नाही म्हटल्यावर रेवतीने काळजी वाढू लागली. संध्याकाळपर्यंत सगळं घर डोक्यावर घेणारा सुयश रेवतीसमोर निपचित पडला होता. अचानक आलेल्या तापाचं कारण काही समजेना. त्यात सुनील, रेवतीचा नवरा, कामानिमित्त सकाळीच तालुक्याला गेला होता. तो आता घरी सकाळीच परतणार. सुनीलला फोन करावा तर तो काळजी करत बसेल. त्यातही सकाळशिवाय तो परत येऊ शकत नव्हता. त्यात हे गाव अन घर दोन्हीही नवीन असल्याने काय करावं रेवतीला सुचेना. घड्याळाने 12चे टोल दिले. तसेच रेवती दचकली. बापरे, 12 वाजले. अजूनही सुयशचा ताप उतरला नाही. शेजारी पाजारी ना कोणाची फरशी ओळख ना पाळख. 4च तर दिवस झाले होते त्यांना या गावात घरात येऊन. त्यांचं सामान जेव्हा गाडीतून उतरवलं तेव्हा लोकांच्या नजरा आपल्यावरच रोखल्यासारख्या वाटल्या तिला. सुनीलला तसं तिने बोलवूनही दाखवलं, पण आपण नवीन आहोत, कुतूहलाने पाहत असतील असं म्हणत सुनीलने रेवतीचं म्हणणं उडवून दिलं. घर फार मोठं नव्हतं, पण पाहताक्षणीच रेवतीला आवडलं. दार उघडून ते आत जाणार तोच एक जोरदार वाऱ्याचा झोत त्यांना स्पर्श करून गेला. रेवतीच्या तर अंगावर शहाराच आला. घर अजून पूर्णपणे आवरलं नाही. दिवसभर सुयश इकडून तिकडून उड्या मारत फिरायचा. त्यालाही घर फार आवडलं, विशेष करून पडवीत असलेला झोपाळा. आल्या आल्या त्या झोपाळ्याच्या सुयशने ताबाच घेतला होता. सुयशचं मन नवीन जागेत रमलं म्हटल्यावर रेवती अन सुनील निश्चित झाले. त्यातच 2 दिवसासाठी सुनीलला तालुक्याला जावं लागलं. घरी आता रेवती आणि सुयश दोघेच होते. रेवतीने घर आवरायला घेतलं. छोटंसं घर, पण ते आवरताना रेवतीची अक्षरशः दमछाक झाली. 2-3दा तिला वाटले की तिने आवरलेलं सामान पुन्हा अस्ताव्यस्त झालेले, पण ती इतकी दमली होती की आपणच सामान लावायला विसरलोय असं वाटून तिनं दुर्लक्ष केलं. तिने सामान लावता लावता जेवण बनवलं. तोपर्यंत सुयश झोपाळ्यावरच खेळत होता. ती सुयशला जेवण्यासाठी बोलवायला गेली. तिला वाटलं सुयश कोणाशी तरी बोलत आहे, पण ती झोपाळ्याजवळ गेली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. सुयशला विचारलं, कोणाशी बोलत होतास? पण सुयशने रेवतीकडे दुर्लक्ष केलं. खेळता खेळता स्वतःशीच बोलत असेल असं म्हणत तिने सुयशला जेवायला नेलं. ताट वाढायला घेतलं तर जेवण आधीच कोणीतरी खाल्लेलं होतं. हा सगळा काय प्रकार आहे? काहीच कळत नव्हता. रेवतीने विचार केला, कोणी मुद्दाम त्रास देण्यासाठी तर काही करत नसावं. तिने ताट केलं. सुयशला जेवण भरवणार तो सुयशच्या शर्टावर भाताचे शीत पडलेले होते. हे सगळं काय चाललंय? सुयश जेवला? पण कसं शक्य आहे? त्याला सगळ्यांचं कामासाठी माझी मदत लागते, मग तो हाताने जेवण घेऊन कसं जेवू शकतो? सकाळपासून इतके कामं झाली आहेत की माझं डोकं चालत नाही. बहुतेक असा विचार करून रेवतीनं थोडा आराम करावा असा विचार केला. सुयशला घेऊन ती खोलीत झोपायला गेली. सुयशला झोपवलं, पण प्रयत्न करूनही तिला झोप लागेना. सकाळपासून घडणाऱ्या विचित्र घटनांनी रेवतीची झोप उडली. शेवटी कंटाळून ती उठली. सुयश शांत झोपला होता. तिने प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला. तिच्या हाताला चटका लागला. बापरे, सुयशचं अंग चांगलंच भाजत आहे. तेव्हापासून ते आता रात्रीचे 12 वाजलेत. सुयशचा ताप तासूभरही कमी झाला नव्हता. सकाळी उठल्या उठल्या तिने डॉक्टरांकडे जायचं ठरवलं, पण पाण्याच्या पट्ट्या तिने सुयशच्या डोक्यावर ठेवल्या. रात्री 2:30-3 वाजले असतील. रेवतीच्या डोळ्यावर झोप आली. तसं सुयशच्या बाजूला डोकं टेकवून तिने डोळे मिटले. किती वेळ झाला कोणास ठाऊक. रेवतीने आपले डोळे किलकिले परत उघडण्याचा प्रयत्न केला, पण तिचे डोळे काही केल्या उघडेनात. किलकिल्या डोळ्यांनीच तिने डोळ्यांना आणि मेंदूला त्रास देत समोर पाहण्याचा प्रयत्न केला. तिला समोर पुसटशी आकृती दिसली. रेवतीनं डोळ्यांना अजून ताण दिला तसतशी ती आकृती रेवतीला स्पष्ट दिसू लागली. नऊवारी साडी नेसलेली, कपाळाला रुपया एवढं कुंकू, केस मोकळे, दात विचकत ती रेवतीकडे पाहत होती. रेवतीच्या अंगावर सरसरून काटा आला. कोण ही बाई? माझ्या घरात काय करतीये?
रेवतीने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण एक विचित्र ताकद तिला रोखत असल्याचा भास झाला. तेवढ्यात रेवतीचं लक्ष त्या विचित्र बाईच्या हाताकडे गेलं. एक मुलगा लहान तिचा हात धरून उभा होता. रेवती आता अधिक सावध झाली. तिनं डोळे ताणत पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला. तो मुलगा दुसरा कोणी नसून रेवतीचा सुयश होता. सुयशला पाहताच सगळं बळ एकवटून रेवतीने उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला जाणवू लागलं की तिला कोणीतरी उठण्यापासून रोखत होतं. तरीही सगळी ताकद एकवटून तिने हात पुढे केला सुयशला पकडण्यासाठी. रेवतीने हात पुढे केला तशी ती बाई दात विचकत सुयशला घेऊन मागे मागे जाऊ लागली. रेवतीने आपला हात अधिकच पुढे नेला, पण तिचा प्रयत्न निष्फळ ठरला. अचानक ती बाई आणि सुयश रेवतीच्या डोळ्यासमोरून गायब झाली. रेवतीच्या तोंडून जोरदार किंचाळी बाहेर पडली. तिला दरदरून घाम फुटला. डोळे विस्फारून रेवती समोर पाहण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या समोर कोणीच नव्हतं. रेवतीचं अंग थरथरू लागलं. आपण इतका वेळ स्वप्न पाहत होतो तर कारण समोर कोणीच नव्हतं. रेवती सुयशचा ताप पाहण्यासाठी त्याच्याकडे वळाली आणि रेवतीला घाम फुटला. सुयश बेडवर नव्हता. अंगात एवढा ताप असताना हा मुलगा गेला कुठं? रेवती बेडवरून खाली उतरली. सुयशला शोधू लागली, पण सुयश कुठेच दिसत नव्हता. रेवतीचे पाय थरथरू लागले. आपण जे पाहिलं ते स्वप्न नव्हतं. कसं शक्य आहे हे? रेवतीने सुयशला हाका मारल्या, पण काहीच प्रत्युत्तर आले नाही. दार उघडून पाहावं म्हणून ती दाराकडे वळली. कडी काढताना तिला बाहेरून हसण्याचा आवाज आला. इतक्यात रात्री कोण असावं? आणि सुयश? तिने घाईतच दार उघडलं. पडवी झोपाळ्यावर तीच बाई सुयशला मांडीवर घेऊन बसलेली. एक विचित्र हास्य तिच्या चेहऱ्यावर होते, जणू ती याच क्षणाची वाट पाहत असावी. रात्रीची ती भयान शांतता आणि तिचे हास्य वातावरण अधिकच भयान करत होते. काय करावं रेवतीला काही सुचेना. ती वाऱ्याच्या वेगाने झोपाळ्याजवळ गेली. सगळा धीर एकवटून आपल्या भीतीवर मात करत रेवतीने सुयशला उचलण्याचा प्रयत्न केला. तसा त्या बाईने रेवतीला हिसका दिला. रेवती भिंतीवर आपटली. पुन्हा रेवतीने उठण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी तिने जोरजोरात रामरक्ष म्हणायला सुरुवात केली. तसं तिचं विचित्र हास्य हळूहळू बंद झालं आणि तिने कानावर हात ठेवले. तसं रेवतीने चपळाईने सुयशला उचललं आणि धावतच घराबाहेर पळाली. शेजारच्या सावंतांचं दार ठोठावलं. सावंतांनी दार उघडलं. रेवतीला असं पाहून त्यांच्या सगळं लक्षात आलं. रेवतीला पाणी देऊन शांत केलं. सुयशला देव्हाऱ्यातला अंगारा लावला. नशीब चांगलं म्हणून वाचलात दोघं, सावंत काकू म्हणाल्या. तसे रेवतीने डोळे विस्फारले. मला माहीत आहे सारं. तुम्ही ज्या दिवशी आलात तेव्हाच तुम्हाला सगळं सांगणार होतो, पण त्या बयेने आम्हालाही त्रास दिला असता. नाईलाजाने गप्प बसलो. तू आज जिला पाहिलंस ती सुमती. कोण सुमती? रेवतीने विचारलं. देशपांडेंची सून. लग्नाला 10 वर्षे झाली तरी मूलबाळ झालं नाही. सासरच्यांच्या जाचाने तिला वेड लागलं. कोणाचंही मूल उचलायची अन पळवायची. लोकांनी तिला मारलं हाणलं केली. त्यात तिचा जीव गेला. रात्री अपरात्री ती लोकांना दिसू लागली. देशपांडेचं कुटुंब घर सोडून मुंबईला गेलं. हे घर एजंटकडून भाड्याने देतात, पण सत्य सांगत नाहीत. तुम्ही या घरातले दुसरे भाडेकरू. याआधी सुमतीने एक जीव घेतलाय. दैव बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात. रेवती सावंत काकूंकडे पाहतच राहिली. तिने सुयशला घट्ट पोटाशी धरलं. सकाळी सुनील आल्यावर त्याला सारी हकीकत सांगितली. तासाभरातच त्याने ती घर खाली केलं. रेवती आणि सुयशला घेऊन तो तिथून निघाला, पण सुमती मात्र वाट पाहत होती, आजही नव्या शिकारीची. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.